प्रतिस्पर्धी काळभैरव आवाज संघाने ही मॅच जिंकली असंच काहीसं वाटू लागलं होतं. मात्र अशा वेळेला पुन्हा एकदा पाहायला मिळालं की क्रिकेट, राजकारण आणि सरडा कधीही रंग बदलेल ना याचा काही नेम नाही आहे. मग अशा वेळेला मात्र एक अद्भुत अविश्वसनीय अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा मैदानावरती सुरू असताना आपण पाहतोय. पंचांचा इशारा आलाय, लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन, जिथे स्ट्राईक एंडवरती आपल्याला अर्थातच पाहायला मिळणार आहे कुमार नाखवा, तर नॉन स्ट्राईक एंडवरती विश्वजित नाखवा, तर गोलंदाजीच्या मोर्चावरती हेमंत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या आधीच्या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये महागडे ठरले होते, तब्बल 26 धावा खर्च केल्या होत्या. मात्र या वेळेला काय, पहिल्या चेंडूवरती दांडी गुल, त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, बिग ब्लो, फलंदाज बाद. ज्या गोलंदाजाला पहिल्या या आधीच्या मॅचमध्ये 26 धावा कुठल्या गेल्या होत्या, त्याच गोलंदाजाने ज्या फलंदाजाने आधीच्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं होतं त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि ज्ञानेश्वर माऊली संघाला एक इनडायरेक्टली संदेश दिला की आता मात्र पिक्चर बाकी आहे, या मॅचला कलाटणी मिळू शकते. अशा पद्धतीची गोलंदाजी हेमंत म्हात्रे त्याच्या फॉर्ममध्ये आलेला आपण पाहतोय. हेमंत म्हात्रे एक ब्रँड आहे. H&M नावाचा एक ब्रँड जसा आहे ना, तसं हेमंत म्हात्रे सुद्धा एक ब्रँड आहे. द मोर यू लर्न द मोर यू अर्न असं म्हटलं जातं. आधीच्या मॅचमधून तुम्ही काय शिकलात त्याच्यावरून तुम्ही काय जिंकणार आहात याची खऱ्या अर्थानं परिभाषा बोलली जाते आणि हेमंत म्हात्रेचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट गेले, तदनंतर मात्र येणारा नवीन फलंदाज मैदानावरती सुबोध नाखवा आहे. मग तो आता दबावामध्ये खेळणार की दबाव धुडकावत खेळणार हे बघणं गरजेचं आहे. साई बीट्स यांच्याकडनं कॅश प्राईज या ठिकाणी येते. 2000 रुपयांचं पारितोषिक असेल सुबोध नाखवासाठी. लगातारच्या 3 चेंडूवरती 3 षटकार किंवा चौकार आले, तर त्यातला पहिला मोठा फटका आलाय, कारण काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरून लॉफ्टेड स्ट्रोक, भुला केडर कुचा लक्कर, षटकार. बघा, संदीप जगेसर ना त्यांच्या कॉमेंट्रीमध्ये नेहमी एक स्टेटमेंट वापरतात, फॉरगेटिंग इज अन आर्ट. आधीच्या चेंडूवरती काय झालंय ते विसरून जा. नवीन चेंडूवरती नवीन रणनीतीने उतरा. मैदानावरती कॅचचं अपील करण्यात आलं आणि बॅटची लिडिंग एज. चेंडू विकेट किपरच्या हातात. फलंदाज सुबोध नाखवा. बॅक टू द पॅव्हेलियन. हेमंत म्हात्रेच्या गोलंदाजीचा जलवा मैदानावरती सुरू आहे. ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला हा चेंडू, बॅटची लिडिंग एज. फलंदाजाला सुद्धा माहिती होती ही मोठी एज आहे आणि तदनंतर मात्र आपली विकेट गमावलेली आपण पाहतोय. कमालीचा खेळ मैदानावरती. आपण कौतुक करूयात पंचगिरीचं सुद्धा. अर्थात जोशी सर या ठिकाणी मैदानावरती पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी त्याच वेळेला लेग पंचांच्या भूमिकेमध्ये जिराडचे सुपुत्र अर्थात विनोदजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली पंचगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. दरवर्षी या स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्ण काहीतरी आपल्याला उपक्रम पाहायला मिळतात. या स्पर्धेमधील आत्ता मात्र आपण पाहतो यंदाचं प्रेक्षक गॅलरी असू देत, अगदी त्याच वेळेला पंचा असू देत, tenniscricket.in माध्यमातून अतिरिक्त लावलेले कॅमेरे, त्यांचं कव्हरेज, त्यांची क्लॅरिटी बऱ्याच वेळेला या स्पर्धेला पुढे घेऊन जाताना आपण पाहतोय. 6 धावसंख्या दाफलकावरती 2 फलंदाज बाद झालेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. फुल टॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू गॅप मध्ये जाईल. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. कभी खुशी कभी गम, एक डाव तुझा दुसरा डाव माझा, विकेट षटकार, विकेट चौकार, असं काहीसा खेळ मैदानावरती सुरू आहे. रोलर कोस्टर सारखं ही मॅच मैदानावरती. अप्स अँड डाऊन. यावेळेला मात्र कमालीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. मातीच्या विकेटची हीच एक खासियत आहे. कधी चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली प्राप्त करतो, कधी
चेंडू स्किट होतो आणि तदनंतर मात्र यशसाठी टाकलेला हा चेंडू मात्र आलाय डॉट. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाईल बदलाव. जिथे आपण पाहतो लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला आता मात्र काऊ कॉर्नरमध्ये पाठवण्यात येतोय. सोमनाथ त्या ठिकाणी तैनात आहे. राऊंड विकेट गोलंदाजी पुनश्चारी म्हणत. आहा, पुन्हा एकदा एक कमालीचा चेंडू. षटक क्रमांक 1 समाप्त. 10 धावा 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आपण अनुभवताय श्री अमृतदादा आयोजित अंश आश्लेषा चषक 2024. इथून मात्र दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच मैदानावरती आपण अनुभवतोय. एका बाजूला ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघ, तर दुसऱ्या बाजूला अर्थातच अमृत स्पोर्ट्स यशवंत देव सासवणे संघ. आज अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही संघ आपल्या गावातील आहेत. प्रत्येकाला प्रत्येकाचा खेळ माहिती आहे. मग त्यांच्या समवेत खेळताना नाविन्यता काय आणावी, नवीन काय आणावं, यासाठीचे प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड या ठिकाणी स्वयंसेवकांना विनंती असणार आहे की आपण मैदानावरती जो ब्लॅकबोर्ड आहे जिथे स्कोरिंग चालू असते तो स्कोरबोर्ड आता मात्र अपडेट करण्याची आवश्यकता आहे. जबाबदार व्यक्तींना त्या ठिकाणी आपण विनंती करूयात. आपण त्या ठिकाणी स्कोरबोर्ड चालू ठेवायचा आहे. एक षटक समाप्त झाले. 10 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झालेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मोर्चावरती अर्थातच सोमनाथ नाखवा आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी या आधीच्या मॅचमध्ये तब्बल 10,600 रुपयांचं कॅश प्राईज केवळ आपण पाहिलं एक मिडन ओव्हर टाकत मिळालंय. मैदानावरती आपण पाहतो एक जबरदस्त सामना जरूर सुरू आहे. स्ट्राईक एंडवरती विश्वजीत आपल्याला पाहायला मिळतात, ज्या विश्वजीतच्या नावावरती 6 चेंडूंवरती 6 षटकारचा रेकॉर्ड सुद्धा आहे. अगदी त्याच वेळेला आज मात्र त्याला चांगला खेळ करून दाखवण्याची गरज आहे. बॅकफूटवरून चेंडूला स्लाइस केलं, पंच केलं, बटरी शॉट, स्लाइसेड शॉट आपण पाहतोय. चेंडू जाईल पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे, मिळतील पुढे 4 धावा चौकार. फुलाईदेवी सासवणे आणि साई आवास दोन्ही संघांना विनंती आहे आपली उपस्थिती दाखवायची, अन्यथा पेनल्टी दिली जाईल याची आपण दखल घ्या. कोळेश्वरी बाग आणि जोगेश्वरी माता आवास यांनी सुद्धा रोहितजी वाकडे या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं आयोजक एक जबाबदार व्यक्ती यांच्यापर्यंत संपर्क साधायचा आहे. मैदानावरती गॅपमधून फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी ट्रॅफिकमधून बाईक काढावी ना अशा पद्धतीने हा फटका खेळला गेला. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 धावा यशस्वीरित्याने पूर्ण केल्या. 16 ऑन स्कोरबोर्ड, जिथे 2 फलंदाज बाद झालेत. दुसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. बघा वाऱ्याची मंद झुळूक दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा पाहायला मिळते आणि हे मैदान खऱ्या अर्थानं किती ऐतिहासिक आहे, किती महत्त्वपूर्ण आहे हे यासाठी जातं. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मोह आवरला नाहीये. चेंडू हवे, चेंडू खाली, हेमंत हे तो मुमकिन आहे, कुठलीही चुकी नाही. महत्त्वपूर्ण फलंदाज, संघाचा धडाडीचा फलंदाज विश्वजीत नाखवा, बॅक टू दी पॅव्हलियन. खेळ मैदानावरती आपण पाहतोय. कौतुक करावं लागणार आहे सोमनाथचं, कारण त्याच्याकडून सातत्याने चांगली कामगिरी होते. आपण पाहिलं 3 चेंडूंवरती 6 धावा खर्च केल्या. महत्त्वपूर्ण फलंदाज विश्वजीतला त्याने बाद केलंय. बघा मेडन ओव्हरचा इतिहास फार महत्त्वाचा आहे. T20 क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी सर्वात अर्थात पहिलं मेडन ओव्हर टाकणारा गोलंदाज म्हणून अजित आगरकर यांची वर्णी लागली. या स्पर्धेमध्ये सुद्धा पहिली मेडन ओव्हर टाकण्याचा मान सोमनाथ नाखवा यांनीच मिळवलेला आपण पाहतोय. कारण कुठलीही गोष्ट पहिला करण्याचा जो मान असतो ना ती फार वेगळी आहे. जर कोणाला आठवत असेल तर इंडियन प्रीमियर लीगचं पहिलं पर्व जर कोणी जिंकलं असेल तर तो राजस्थान रॉयल्स होता. तो प्रत्येकाच्या नेहमी लक्षात राहिला आहे. त्याचमुळे का होईना प्रत्येक स्पर्धेचं, प्रत्येक कुठल्याही इव्हेंटचं पहिलं पर्व किंबहुना पहिलं टायटल नावावरती करणे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि कौतुक करावं लागेल
सोमनाथचं बॅटची इनसाइड एज जरूर होती. देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात ना, ती हीच परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे. बॅटची इनसाइड एज होती. अगदी स्टंप पासून जवळून गेलेला हा चेंडू अगदी 4 ते 5 इंच दुरावरून हा चेंडू गेलाय आणि नशिबाची साथ आता मात्र शुभम नाकवाच्या बाजूने पाहायला मिळाले. 16 धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद झालेत. पत्त्यांच्या बंगला जसा कोसळावा ना त्या पद्धतीने ही मॅच मैदानावरती आपण पाहतोय. मोठा फटका आलाय. हेमंत त्या दिशेने तैनात. पुनच्च हरिओम. व्हॉट अ फंटास्टिक कॅच. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवली आणि महत्त्वपूर्ण फलंदाज शुभम नाखवा याचा भ्रमाचा भोपळा सुद्धा फुटू शकला नाही. 0 धावसंख्येवरती बाद. बघा सोमनाथ नाकवा ज्या गोलंदाजाने पहिल्या 2 चेंडूवरती तब्बल आपण पाहिलं 6 धावा खर्च केल्या, त्याने शेवटच्या 4 चेंडूंवरती 2 फलंदाजांना बाद केलं आणि 2 चेंडू धाव टाकलेत. कमालीचं कॅल्क्युलेटिव्ह षटक त्याच्या माध्यमातून टाकलं गेलं. 2 षटकांची सांगता. 16 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद झालेत. आपण अनुभवतोय अर्थातच श्री अमृतदादा आयोजित अंश अश्लेषा चषक 2024 एक अभूतपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे पर्वणी रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय. आलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांचं मी आकाश मांजरेकर आपल्या या नगरीमध्ये सहर्ष स्वागत करूयात, जिथे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पद्मश्री जगविख्यात नानासाहेब करमरकर क्रीडांगण. एक ऐतिहासिक क्रिकेटचं मैदान आपल्याला पाहायला मिळते, ज्या मैदानावरती रती महारथी यांची मांदियाळी पाहायला मिळते. रायगडमधील प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की जगविख्यात करमरकर क्रीडांगणावरती आपली एकतरी मॅच व्हावी. मग अशा वेळेला उद्याच्या दिवसामध्ये बरेचसे क्रिकेटपटू या मैदानाची खऱ्या अर्थानं एकदा का फोटो बघितले, व्हिडिओज बघितले की खेळण्यासाठी आवर्जून येतील. ही सुद्धा बाब महत्त्वाची आहे. इथून वळूयात मॅचकडे, जिथे प्रोजेक्टेड स्कोअर अर्थात आपल्याला टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने सांगितलं जातं की 48 धावा होऊ शकतात. मात्र 48 धावा जर झाल्या ना तर मात्र ज्ञानेश्वर माऊली संघ बॅकफूटवरती जाईल. कारण ज्या पद्धतीची फलंदाजी अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणी संघाने केली आहे ना, ती फार महत्त्वाची होती. सांघिक तिसरं, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मोर्चावरती हेमंत मात्रे. यावेळेला मैदानावरती काय घडलं? बॅटची एज लागली. तदनंतर आपण पाहिलं कॅच होती की काय अशी चर्चा होती. मात्र अशा असताना फलंदाज आपण पाहतोय त्रिफळाचित पद्धतीने बाद. कमालीचा चेंडू मैदानावरती आपण पाहिला. रिप्लेमध्ये बघूयात काय हा या ॲक्शन. अगदी त्याच वेळेला बॅट चेंडूवरती गेला आणि त्यानंतर मात्र ही हिट विकेट आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या अँगलने आपण ज्या वेळेला चेक करतो ना, तर फलंदाजाची बाट यष्ट्यांवरती आढळली. आज नशिबाची साथ मात्र फलंदाजांना मिळालेली नाही आहे. बाद होणारा फलंदाज आपण अर्थात पाहिला की यश कोळी याला मात्र इथून बाद व्हावं लागलेलं आपण पाहतोय. कमालीचा खेळ. 16 धावसंख्येवरती 5वा फलंदाज बाद. जे कॅल्क्युलेशन घेऊन संघ मैदानावरती उतरलेलं ना, त्या कॅल्क्युलेशनचा पूर्णपणे असफलता. आकाश, एक आयवॉ कॅच इथे घेतलेला आहे आणि ते अर्थात प्रेक्षक म्हणून आहेत, खेळाडू जरी असले तरी. रोहन, तर रोहन यांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेचे सर्व सन्माननीय दर्शनजी वाकडे यांच्या शुभ हस्ते 500 रुपयांचं कॅश प्राईज देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. रोहन यांना विनंती असेल की आणखीन काही झेल नक्की घ्या आणि टीव्हीचे मालक व्हा. धन्यवाद. नाही, ही स्पर्धा जितकी खेळाडूंसाठी महत्त्वाची आहे, जितकी टीम मॅनेजमेंटसाठी महत्त्वाची आहे, तितकी प्रेक्षकांसाठी सुद्धा महत्त्वाची आहे. आणि त्या प्रेक्षकांमुळे त्यांच्या घरच्यांसाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची राहणार आहे. कारण भली मोठी टीव्हीचं पारितोषिक या ठिकाणी लगावलं जाणार आहे. यावेळचा चेंडू शरीराचा वेध घेणारा लेग बाय स्वरूपामध्ये चेंडू जाईल फाईन लेग क्षेत्रामध्ये, जिथे मिळतील पूर्ण 4 धावा. चौकार. नशिबाची साथ मिळाले यावेळेला सर्वेशला. सर्वेशकडे मोठी फटकेबाजी आहे जरूर. सर्वेश नाकवा एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे.
हा LBWचं जोरदार अपील करण्यात आलंय. पंचांनी मात्र चेंडूची पिचिंग आणि चेंडूचं इम्पॅक्ट महत्त्वपूर्ण पाहिलं आणि तदनंतर मात्र नॉट आउटचा इशारा केलाय. हेमंत मात्रेच्या गोलंदाजीला सूर गवसलाय. सूर निरागस हो म्हटलं जातं, मात्र इथे सूर गवसलेला आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरती मारा, यावेळेचा चेंडू अपस्टंप सोडणारा होता हेच पाहायला मिळाले आणि तदनंतर मात्र चांगली पंच यावेळेला डिसिजन देताना आपल्याला पाहायला मिळालेत. राऊंड विकेट गोलंदाजी आहे. स्ट्राईक एंडवरती सर्वेश एखाद्या नवख्या बॉलिवूड ॲक्टरसारखा स्ट्रगल करतोय. यावेळेला मात्र फुल्लरलीन प्रकारचा चेंडू मनगटाच्या साहाय्याने हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षकाने त्याच मोमेंटममध्ये थ्रो करण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा यशस्वीरित्याने पूर्ण केल्यात. धावफलक अगदी कासवाच्या गतीने, जिथे तिसरं षटक प्रगती पथावर आहे ना, 22 धावा धावफलकावरती लागल्या. 5 फलंदाज बाद झालेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये विकेट गेली आहे आणि तदनंतर मात्र चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मोठा फटका आलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कमलेश कोळी चांगल्या पद्धतीने संतुलन बनवलं आणि तदनंतर मात्र प्रतिस्पर्धी संघ ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाचं संतुलन बिघडवलंय. सर्वेश नाखवा बॅक टू दी पॅव्हॅलियन. टू गो. अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. तिसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. कमालीचा खेळ मैदानावरती सुरू असलेला आपण पाहतोय. हेमंत मात्रेच्या गोलंदाजीचं करूयात कौतुक, जिथे त्याने 4 विकेट्स कमावल्यात. 5वी मिळणार का? चेंडू हवेत जरूर आहे, मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर असलेला चेंडू नशिबाची साथ आणि तदनंतर मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पद्धतीने क्षेत्ररक्षण जर खराब झालं ना, तर आपला संघ बर्बाद होईल, असा काहीसा इनडायरेक्टली संदेश डीजे मास्टर सुद्धा देतोय. षटक क्रमांक 3 समाप्त. धावफलकावरती 26 धावा. 6 फलंदाज बाद झाल्यानंतर पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 षटकांमध्ये काय घडणार, काय बिघडणार, खऱ्या अर्थाने ही बाब फार महत्त्वाची आहे. आपण बघतोय जिथे 26 धावा झाल्यात आणि 3 षटकांमध्ये 26 धावा म्हणजे फार कमी झाल्यात. 6 विकेट्स गेल्यात, ही सुद्धा बाब फार महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळते. हेमंत मात्र 2 षटकं टाकली गेली. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तब्बल 40 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट मिळाली होती. दुसऱ्या मॅचमध्ये 2 षटकं टाकली, 16 धावा दिल्या आणि 4 फलंदाजांना बाद केलाय. 8 चेंडू डॉट टाकले गेलेत. याचा अर्थ काय, तर संघ व्यवस्थापक, संघ कर्णधारांनी त्याच्यावरती ठेवलेला विश्वास आणि ती सार्थकी खेळी त्याने मैदानावरती करून दाखवलेली आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती सोमनाथ आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती प्रेमनाथ. बॅटची आणखीन एक एज फलंदाज बाद होईल. जणू काही नाही इथे गाणं लागलं जात आहे, तू चल मे आया. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद. वाकडे यांच्याकडे येऊन आपण जर पाहिलं ना, तर विकेटच्या पाठीमागे चांगल्या पद्धतीचं यष्टीरक्षण झालंय आणि त्यांचं सेलिब्रेशन सुद्धा कमालीचं होतं. कॅच पकडली आणि तदनंतर मात्र मॅचमध्ये कमबॅक केलंय. 26 धावसंख्येवरती 7वा फलंदाज बाद. ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाचे जणू काही आता त्यांच्या मनगटामध्ये बंदिस्त करून ठेवलेलं आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक अपील झालं, मात्र या अपिलामध्ये तथ्य नाही हे पंचांनी ओळखलंय. डॉट चेंडू या ठिकाणी आलाय. कौतुक करावं लागणार आहे सोमनाथच्या गोलंदाजीचं. सुमित नाखवा स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतं. 26 धावसंख्येवरती 7 फलंदाज बाद झाले. 4थं षटक प्रगती पथावर आहे.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे. वन मोर डाऊन. 8वा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परत. सोमनाथ नाखवा आपल्याकडे असलेला इंटेलिजन्स आणि स्मार्ट वर्क करताना पाहायला मिळतोय. कमालीचं कॅमेरा वर्क या ठिकाणी टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण पाहतोय. साजन मात्रेकडून चांगल्या पद्धतीची कॅच पकडली गेली आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय सेलिब्रेशन चालू झालं. एका पाठोपाठ एक फलंदाज हजर म्हणतायत आणि परततायत. जणू काही कुठेतरी घाई आहे आणि तदनंतर मात्र फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. सोमनाथ नाखवाच्या खात्यामध्ये 4 फलंदाज बाद करण्याचे यश मिळाले. 6 धावा खर्च केल्या आहेत. त्याची कन्सिस्टन्सी, त्याची संयमता आपल्याला पाहायला मिळते. या आधीच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिली मिडन विकेट टाकण्याची किमया त्यांनी साध्य केली होती. हा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला हा चेंडू जाणीवपूर्वक दूर ठेवलाय जेणेकरून फलंदाजांना प्रयत्न करावा लागू देत, अधिकची मेहनत घ्यायला लागू देत. टेल एंडर फलंदाज मैदानावरती मंदार जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंदारकडनं अपेक्षा असतील, मात्र कौतुक करावं लागेल आपल्याला, ते म्हणजे अर्थातच गोलंदाज सोमनाथचं. या आधीच्या मॅच सारखे आपण पाहतोय अजूनही या षटकामध्ये एकही धाव नाही दिली आहे. यावेळेला मात्र मनगटाच्या साहाय्याने ऑनसाइडच्या दिशेने चेंडूला वळवलंय, जिथे अंश वाकडे यावेळेला क्षेत्ररक्षण करतायत आणि आपल्या संघासाठी धावा वाचवतायत. अशी परिस्थिती मैदानावरती आपण पाहतोय. 27 धावा धावफलकावरती बऱ्याच कालावधीनंतर धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती मुकेश नाखवा. खऱ्या अर्थाने कानमंत्र इथून दिला जाईल ज्ञानेश्वर माऊली चाचवणे संघासाठी की मुकेशकडे जास्तीत जास्त स्ट्राईक राहू देत. अगदी 3 ते 4 वर्ष आपण मागे गेलो ना तर लक्षात येईल मुकेश नाखवाची संघामध्ये असलेली दहशत फार महत्त्वाची होती. त्याने खेळलेले बऱ्याचशा मॅचेस महत्त्वाच्या होत्या. यावेळेला चेंडूला गॅपमध्ये खेळलंय. काही चेंडूंची वाट पाहायची असते, काही चेंडूंची वाट लावायची असते. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने महत्त्वपूर्ण चौकार. अंबर शौकीन उळियात मैदानावरती, जिथे 4 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आपण पाहतो. 31 धावा धावफलकावरती 8 फलंदाज बाद झालेत. मुकेश नाखवाच्या बॅटमधून लगावलेले 2 चेंडूंवरती 2 चौकार अत्यंत महत्त्वाचे आहेत. मुकेशकडे स्ट्राईक राहणं गरजेचं आहे. मात्र मंदार एक नवीन फलंदाज मैदानावरती आलेला आपण पाहतोय. मंदार पाटील ज्याच्याकडे जबाबदारी आहे. इथून मात्र मंदारला मोठे फटके खेळावे लागतील, अन्यथा स्ट्राईक रोटेट करावं लागेल. कारण अजूनही 12 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 35 ते 40 धावा सुद्धा होत्याना आपण पाहिलेत. ड्रिंक्स ब्रेक या षटकानंतर होईल याची पंचांनी घोषणा सुद्धा केली आहे. श्री अमृत स्पोर्ट्स सासवणे संघ आज मात्र नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि तदनंतर मात्र त्यांनी सांगितलं की नेतृत्व असं करा ना की सत्ता तुमची असली काय आणि नसली काय तरी सुद्धा लोकांनी राजा तुम्हालाच म्हटलं पाहिजे. हेमंत मात्रेचं कौतुक करावं लागेल, सोमनाथ नाखवाचं कौतुक करावं लागेल. ज्या दाटणीची गोलंदाजी केली आहे ना ती कमालीची आहे. उलटा स्वरूपातील चेंडू आहे. चेंडू हवेत आहे, कॅच सुटली गेली. तदनंतर मात्र आपण पाहतोय पंच पाहतील की हा चेंडू रिव्ह्यू होता का, बीमर होता का, यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी. शंकराचा तिसरा डोळा उघडताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. आता मात्र टेक्नॉलॉजीचा तिसरा डोळा टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून अर्थात कॅमेरामॅनचा हा डोळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा चेंडू नो बॉल होता का, कॅच पकडली असती तर ती उपयुक्त होती का, स्ट्राईक रोटेशन झाली आहे. मुकेश नाखवा स्ट्राईक एंडवरती आहे. इट्स अ नो बॉल. एक्स्ट्राची धाव, ना दसरा ना दिवाळी, मात्र बोनस. स्क्रीनवरती बघा आपण पाहतोय अर्थात कमरेपासून वरती असलेला हा चेंडू आपण पाहतोय. वेस्ट हाईटपेक्षा वरती चेंडू जातोय. सोमनाथसाठीचा हा चेंडू अर्थात लेग स्टंपच्या बाहेर, त्यामुळे वाईड चेंडू आलाय. फ्री हिट टू बी कंटिन्यूड असणार आहे. फ्री हिट अजूनही मिळणार आहे कारण अमित वाकडेंचा हा चेंडू मात्र वाईड आलेला आपण पाहतोय. धावफलकावरती 34 धावा, 8 फलंदाज बाद झालेत. स्ट्राईक एंडवरती मुकेश आहे, त्याला मोमेंटम मिळाले. 2 चेंडूंमध्ये 8 धावा त्याच्या बॅटमधून आलेला आपण पाहतोय. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळला, 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
फ्री हिटच्या चेंडूवरती सुद्धा चांगली डिलिव्हरी म्हणावी लागणार आहे. अमित वाकड्यांनी केलेलं कमबॅक आपल्या संघासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा स्वतःला ना ट्रेंडनुसार बदलायला शिकलं पाहिजे. मग आपला स्वभाव स्वाभाविक खेळ खऱ्या अर्थानं बदलला पाहिजे. प्रत्येक वेळेला नाविन्यता आणली पाहिजे. हे प्रत्येकाने आत्मसात करून घेणं गरजेचं आहे. इथून मात्र आपण कौतुक करूया अमित वाकडेचं, कारण नो बॉल नंतर एक्स्ट्राच्या डिलिव्हरी दिल्या आणि तदनंतर मात्र यावेळेला स्लॉटमध्ये चेंडू भेटलाय आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर एक गगनचुंबी मोठा षटकार मंदार पाटीलच्या बॅटमधून. की आज संकष्टी आहे, होळी आहेत मैदानावरती. हा या वेळेला मात्र आपण पाहतोय गोल्डनचा चेंडू अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा होता. फलंदाजाला बीट केलंय. 5वं षटक प्रगतीपथावरती. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. राऊंड विकेट गोलंदाजी अमित वाकडेच्या गोलंदाजीचं करावं लागणार आहे. इथून मात्र कौतुक. षटकार आल्यानंतर पुन्हा कमबॅक करण्याची दावेदारी त्यांनी स्पष्ट केली आहे. फुलर लेन प्रकारचा चेंडू मंदार पाटीलला. इथून मात्र जशास तसं उत्तर. जर तुझ्याकडे षटकार मारण्याची कुवत आहे तर माझ्याकडे सुद्धा डॉट चेंडू टाकण्याची कुवत आहे. त्यांनी दाखवून दिलंय. लगातारचे 2 चेंडू आले डॉट. 41 धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला गेलाय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी साजन मात्र तैनात आहेत. जोपर्यंत फील्ड होईल फेक होईल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी जाऊया थर्ड अंपायरकडे, जिथे फलंदाज क्रीजमध्ये पोहोचला की नाही याची जगदज आहे चेक केली जाईल. तिसऱ्या पंचांना सुद्धा स्थिरावत होऊन देत नाहीयेत. प्रत्येक वेळेला आपण पाहतोय थर्ड अंपायरची मागणी या ठिकाणी होते, कारण ही मॅच इतकी इंटरेस्टिंग आहे. दुसऱ्या फेरीतील ही लढत आपण पाहतोय. फलंदाज ग्राउंडेड आहे की नाही, अर्थात त्याची बॅट क्रीजवरती पोचली होती की नाही हे बघितलं जात आहे. आणखीन एखादा अँगल मिळेल का याच्याबद्दलची सुद्धा चर्चा रंगली जाईल. आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय चांगला कॅमेरा वर्क. बॅट्समन इज सेफ. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. बघा 2 धावा डिक्लेअर झाल्या ना, ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाकडे टाळ्यांचा गजर झालाय, कारण त्यांना माहिती आहे इथून येणारी प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. 43 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही आपण पाहिलं 7 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 9 चेंडूंमध्ये 17 धावांची पार्टनरशिप झाली आहे. ही पार्टनरशिप फार महत्त्वाची आहे. LBWचं जोरदार अपील. चेंडूची अतिरिक्त उसळी. चेंडू बाहेरच्या दिशेने जातोय असा पंचाने एक या ठिकाणी इशारा केलाय. षटक क्रमांक 5 पूर्ण. 43 धावा धावफलकावरती. 8 फलंदाज बाद झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघ झालेल्या पडझडीनंतर स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसऱ्या बाजूला झालेली चांगली कामगिरी त्यातून मात्र श्री अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणे संघ चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. बघा इथून आपल्याला बाळकृष्ण दर्णेस गुरुजी कळवत आहेत की 8 विकेट गेल्यात. त्यातल्या 4 विकेट्स या हेमंत म्हात्रेने घेतल्या, 4 विकेट्स या सोमनाथ नाखवाने घेतल्यात. त्यामुळे त्यांची गोलंदाजी किती महत्त्वाची होती. आता मात्र त्यांचा स्पेल इथून समाप्त झालेला आपण पाहिलाय आणि तदनंतर मात्र येणारा प्रत्येक गोलंदाज स्ट्रगल करतोय. अमित वाकडेंना विकेट मिळाली नाही हे एक त्या ठिकाणी पाहतोय. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक जरूर आहे. तळपत ऊन या ठिकाणी आणि त्यातून मात्र आपण पाहतोय पाण्याची सोय या ठिकाणी केली जाते. ड्रिंक्स ब्रेक, आणि हे ड्रिंक्स ब्रेक फार महत्त्वाचे असतात. नवीन खेळाडू, अनुभवी खेळाडू ज्यावेळेला एकत्र येतात, थॉट शेअर करतात, विचार शेअर करतात की नाही आपण या क्षणाला हे केलं पाहिजे होतं, नाही रे बाबा तुझी फिल्डिंग चुकली, नाही आपली पोझिशन चुकली, बॅटिंग लाईनअप बदलला पाहिजे होता, नाही हे षटक दुसऱ्या गोलंदाजाला दिलं पाहिजे होतं. हे जेव्हा थॉट्स जेव्हा मैदानावरती शेअर केले जातात ना, त्याच्यानंतर नवीन स्पर्धेमध्ये रणनीती बनली जाते. आणि ह्या टीम मिटिंग्स मी म्हणतो मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या असतात. एखाद्या नवख्या खेळाडूला ज्यावेळेला आपण टीम मिटिंग्समध्ये घेतो ना, त्यावेळेला त्याचासुद्धा आत्मविश्वास वाढलेला असतो. चला मॅचला करूयात आपण त्वरित सुरुवात, जिथे 43 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 फलंदाज बाद झालेले आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी जरूर पाहणार आहोत, जिथे एका बाजूला फुलाईदेवी सासवणे संघ तर दुसऱ्या बाजूला साई आवाज संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थात सन्मान्य अभिजितजी राणेसाहेब यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आपण पाहतोय. श्री अमृतदादा आयोजित अंश अश्लेषा चषक 2024 मध्ये, अर्थात अंश अश्लेषा चषक म्हटलं की खऱ्या अर्थानं अभिजित सर यांचं फार मोठं योगदान असतं. त्यांचा सपोर्ट अत्यंत महत्त्वाचा असतो आणि अगदी त्याच वेळेला क्रिकेटच्या पटलावरती आपण जर पाहिलं ना, त्यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. अभिजितजी राणे यांचं या मैदानावरती आगमन झालंय.
कमलेश कोळी गोलंदाजीच्या मोर्चावरती ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पहिला चेंडूवाला आहे. डॉट मुकेश नाकवा मैदानावरती खेळ चांगला करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय सन्मान्य अभिजितजी राणेसाहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, बैलगाडी या सर्व स्पर्धांमध्ये खऱ्या अर्थाने त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आपण नेहमीच पाहतो. आणि आज या क्रिकेटच्या स्पर्धेला पाठिंबा दाखवण्यासाठी आणि अगदी त्याच वेळेला अमृतदादा आणि दर्शनजी वाकडे यांच्यावरती असणारा नितांत प्रेम आपल्या विभागामधील क्रिकेटपटूंना खऱ्या अर्थानं प्रगतशील भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. tenniscricket.inच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण यूट्यूबवरती लाईव्ह पाहतो आणि आपल्या स्क्रीनवरती सन्मान्य अभिजितजी राणेसाहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानावरती काय घडलंय तर यावेळेला मात्र बॅटची लिडिंग एज होती. हा चेंडू कदाचित फलंदाजाने सोडला असताना तर कदाचित हा चेंडू सुद्धा वाईड होता. मात्र आगाऊ प्रयत्न, अधिकचा प्रयत्न मात्र इथं अंगलटी आलाय, कारण एक धाव या ठिकाणी जरूर मिळते. 45 धावा दाफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 6 मैदानावरती प्रगती पथावर आहे. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून जाळीपूर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्न. मात्र हा चेंडू लांबच लांब गेलाय, म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडीची काहीची परिस्थिती उद्भवली आहे आणि त्याचमुळे का होईना वाईड चेंडूची सांगता झाली. एक्स्ट्राची धाव दाफलकावरती 46 धावसंख्या. सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फटका चुकलाय, फसलाय आणि तदनंतर मात्र ऑनसाइडच्या दिशेने एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. नशीब सुद्धा त्यांना साथ देताना मित्रांनो जे खऱ्या अर्थानं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतात, जे रिस्क घेतात आणि या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आपण पाहतोय. 48 धावसंख्या धावफलकावरती. सन्मान्य निलेश पाटील आणि अगदी त्याच वेळेला अभिजितजी राणे यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने आगमन झालंय आणि आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. अर्थात सन्मान्य दर्शनजी वाकडे यांच्यासोबत हितगुज करताना ऑनसाइडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धक्का क्रमांक 9, 9वा फलंदाज मंदार पाटील बॅक टू दी पॅव्हलियन. महत्त्वपूर्ण क्षणाला महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेला आपण पाहतोय. आज ही क्रिकेटची स्पर्धा पाहण्यासाठी आपण पाहिलं ना तर अलिबागच्या कानाकोपऱ्यातून लोकांची या ठिकाणी गर्दी जमली आहे. त्या सर्वांचं आपण करूयात सहर्ष स्वागत. कौतुक करूया कमलेशच्या गोलंदाजीचं. वाईड आल्यानंतर सुद्धा विकेट मिळवली आहे आणि पुन्हा वाईड दिलाय. वाईड हा चेंडू वाईटच असतो. अगदी त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघाला मोमेंटम प्राप्त करून देतो. वेळ वाया दिली जाते, एक्स्ट्राची धावा मिळतात, स्वतःची मेहनत वाया जाते, असं बरंच काही जाते. आयोजकांचा वेळ वाया जातो. ही सुद्धा बाब फार महत्त्वाची आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑल आउट करण्याची नामी संधी. व्हॉट अ कॅच, फंटास्टिक एफर्ट्स. ॲथलेटिझम काय असतं हे हेमंत यांनी दाखवून दिलंय. हेमंत मात्रे या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये 4 फलंदाजांना बाद केलं, 4 कॅचेस पकडल्या. या मॅचमध्ये सर्वत्र हेमंत हेमंत आणि हेमंत पाहायला मिळाले. रिफ्लेक्शन्स पाहायला मिळाले. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कुठेतरी ठोकर होते की काय असं वाटत असताना स्वतःच्या बॉडीचा फ्लो आपण पाहिला, पुढच्या दिशेने ढकलला गेला. हेमंत मात्रे, एज इज द ओनली नंबर म्हटलं जातं. क्रिकेटला वयाची मर्यादा नाही हे पुन्हा पाहायला मिळालं. नुसती फलंदाजी, नुसती गोलंदाजी नाही तर क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न. मैदानाच्या बाहेर आपण पाहिला तर अर्थात श्री यशवंतदेव सासवणे संघ एक लाईनमध्ये बाहेर पडताना आपण पाहतोय. 36 चेंडू विजयासाठी 50 धावांचं आव्हान असणार आहे. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय अर्थात सन्मान्य अभिजितजी राणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. एक अद्भुत अविश्वसनीय अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा. सन्मान्य अभिजित शेठ राणे साहेब यांच्याकडनं या कॅचसाठी आपण पाहतोय 500 रुपयांचं कॅश प्राईज हेमंत मात्रेला या ठिकाणी आलेला आपण पाहतोय.
काय कमालीचा ॲथलेटिझम आहे. आणि मग बघा अभिजितजी राणे साहेब ना कधी चुकत नाहीत. जिथे चांगला खेळ होताना बघितलं ना अशा वेळेला पारितोषिक दिलं पाहिजे. हे पारितोषिक कॅश प्राईज म्हणून नाही तर हे पारितोषिक त्या खेळाडूला प्रोत्साहन करण्यासाठी असतं. त्यांचा खेळ वाढावा, वृद्धिंगत व्हावा यासाठीचे खऱ्या अर्थानं त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आपण पाहतोय. व्हेरी वेल डन. खऱ्या अर्थाने हेमंतचं आपण सर्वत्र कौतुक केलं पाहिजे. 4 फलंदाजांना बाद केलं, तदनंतर आपण पाहिलं तर 4 कॅचेस पकडल्या गेल्या. आज मैदानाच्या सर्वत्र हेमंतचा गवगवा आपल्याला पाहायला मिळालाय. सहा षटकं विजयासाठी 50 धावांचं लक्ष्य. मग हे लक्ष्याचं इक्वेशन पार करण्यासाठी आता मात्र श्री अमृतदादा स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणे संघ कशा पद्धतीने कोणत्या रणनीतीने खेळणार हे बघणं गरजेचं. सुरुवातीचे फलंदाज मोठी खेळी करणार की मिडल ऑर्डरमध्ये पुन्हा एकदा संकेत वाकडे नामक एक वादळ घोंगावणार हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. आवाज संघाचे कर्णधार आणि फुलाई देवी सासवणे संघाचे कर्णधार, प्लीज वेलकम ऑन द स्टेज. व्यासपीठावरती अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये सन्माननीय जे पाहुणे अर्थातच माजी सरपंच अभिषेक राणे सर हे सुद्धा सामने पाहण्यासाठी इथे आलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत सन्माननीय पत्रकार महेंद्र म्हात्रे सर आणि सन्माननीय दर्शन सेठ यांचे सर्व मित्रमंडळी, मग अक्षय कदम असेल, वीरू नाईक असेल, त्याचप्रमाणे आमचे साथी आणि एक एक्सपिरियन्स समालोचक अर्थात राजू शिल्दनकर हे सुद्धा आपण व्यासपीठावरती पाहत आहोत. याच दरम्यान इथे सन्माननीय राणे साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघादरम्यान एक महत्त्वपूर्ण सामना असेल. दोन्ही संघांना सन्माननीय राणे सर इथे हेड इज कॉल अँड इट इज हेड. तर नाणेफेकीचा कॉल आपण जिंकलेला आहे. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. न्यूज फॉर द सेंटर पॉइंट. साई आवाज संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. कुठेही जाऊ नका. या सामन्यानंतर पुन्हा एकदा एक जबरदस्त अटीतटीची लढत आपण पाहणार आहोत. पाहत रहा tenniscricket.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा. धन्यवाद. बघा यासीन सर, प्रत्येकाचं स्वप्न असतं की अभिजितजी राणे साहेबांसोबत एक फोटो काढावा. मग अशा वेळेला आपण पाहिलं स्क्रीनवरती दोन्ही संघांचे कर्णधार आले आणि मग त्यांनी हे क्षणचित्र टिपले गेले. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्हवरती आहे. त्याचा एक स्क्रीनशॉट घेतला जाईल आणि आज हे दोन्ही खेळाडूंच्या खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फोटो पाहायला मिळतील. कारण इतकी मोठी व्यक्ती आहे. क्रिकेटवरती असणारं त्यांचं आतोनात प्रेम आणि जिज्ञासा आपल्याला ती नेहमी पाहायला मिळते. कौतुक करूया आपण अभिजितजी राणे साहेबांचं. वळूयात मैदानावरती जिथे सोमनाथच्या बाटमधून पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर मात्र 2 धावा चौकार आला पहिल्या चेंडूवरती. यावेळेला मात्र 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर कव्हरच्या दिशेने चौकार. कोण म्हणतं क्रिकेट हा ताकदीचा खेळ आहे? सोमनाथने सांगितलं काही चेंडूंची वाट पाहिली ना तर त्यांची वाट लावता सुद्धा येते. बॅकफुटवरून चेंडूला पंच केला आणि कव्हरच्या दिशेने एक अप्रतिम फटका पाहायला मिळाला. बॅकफुट पंच नेहमी आकर्षित करतात आणि त्याच पद्धतीचा हा फटका स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न मात्र अवे फ्रॉम द बॉडी, जाणीवपूर्वक शरीरापासून दूर गोलंदाजी केली जाते. सुबोध नाखवा अप्रतिम गोलंदाजी करतोय.
बघा सुबोध नाकवाने अर्थात काल ग्रामीणच्या लॉटमध्ये गावटूगावच्या लॉटमध्ये सुद्धा सासवणे संघाकडून प्रतिनिधित्व केलं आणि त्यांनी चांगली गोलंदाजी सुद्धा करताना आपण पाहतोय. सर्वांना त्यांनी खऱ्या अर्थाने मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. इथून मात्र ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाला कमबॅक करायचा असेल तर विकेट मिळणं अत्यंत गरजेचं आहे. डॉट चेंडू आलाय. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती होते समाप्त. एका षटकाची सांगता 10 धावा, कुठलीही विकेट न जाता अशा सुसज्ज स्थितीमध्ये श्री अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा लक्षात घ्या, यानंतर खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी एक सूचना देतोय. कोळेश्वरी भाग संघ या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे, मात्र जोगेश्वरी माता आवाज संघ आपली उपस्थिती आयोजकांपर्यंत पोहोचली नाही याची आपण दखल घ्या. त्यामुळे त्वरित आपण रोहितजी वाकडे यांच्यापर्यंत संपर्क साधावा अशी आपल्याला नम्र विनंती आहे. उडीत मैदानावरती जिथे आपण पाहतो येणारे 30 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडूंमध्ये 40 धावा या सहज साध्या सोप्या पद्धतीने होतात हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. मात्र लो स्कोरिंगच्या मॅचेस नेहमी इंटरेस्टिंग होत असतात हे सुद्धा आपण बऱ्याच वेळेला क्रिकेटच्या पटलावरती पाहिलंय. मात्र अशा वेळेला जिथे गोलंदाजीच्या मोर्चावरती करण्यात आलाय बदलाव, गोलंदाजीच्या मोर्चावरती कुमार नाखवा ज्याने या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी केली, अर्धशतक सुद्धा झळकावलेलं आपण बघितलं पहिल्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये फारसं त्याला काही करता आलं नाही आणि तदनंतर मात्र गोलंदाजीची धुरा स्वीकारताना आपण पाहतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानावरती आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना लक्षात घेऊयात. विकेट किपरच्या पाठीमागे अर्थात एक फ्लाइंग स्लिप ज्याला शॉर्ट थर्डमॅन म्हटलं जाईल, एक या ठिकाणी आपण पाहतोय फाईन लेग सुद्धा सजवण्यात आले. शॉटमध्ये गलीचा क्षेत्ररक्षक आहे, पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे. अगदी त्याच वेळेला आपण पाहतोय तर या वेळेला एक स्क्वेअर लेगला आणि एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक शॉटमध्ये. इतरत्र सर्व क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर एक एक्स्ट्रा कव्हरमध्ये सजवण्यात आलाय, एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला सजवण्यात आलाय. त्यामुळे क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने सजवलंय. गोलंदाजी आपण पाहिली विकेट टू विकेट करण्याचा प्रयत्न निर्धार आहे आणि त्यासाठीचं हे क्षेत्ररक्षण. बॅटची इनसाइड एज जरूर आहे, मात्र नशीब बलवत्तर होतं. देवतारी त्याला कोण मारी असं म्हणतात ना, हीच परिस्थिती मैदानावरती बऱ्याच वेळेला आपण पाहतो. इनसाइड एज लागल्यानंतर चेंडू यष्टीवरती आदळतो, फलंदाज बाद होत असतात. मात्र इथे काय घडतंय, इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजाचा चेंडू डॉट आलाय. स्क्रीनवरती रोहित वाकडे आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये, जिथे प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे मैदानावरती काय कमी पडतंय, नियमावली काय आहेत या सगळ्या गोष्टींची बाब त्यांच्याकडून बघायला मिळते. टेनिसक्रिकेट.inच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे चित्र. यावेळेला मात्र पॉईंटच्या डोक्यावरून बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल सीमारेषेच्या पलीकडे. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क, चेंडू सीमारेषा पार, चौकार. बघा रिप्लेमध्ये पाहत राहावा ना, असा पद्धतीचा फटका होता. तंत्रशुद्ध पद्धतीची फटकेबाजी काय असते ना, हे कमलेश कोळेने दाखवून दिलंय. मोठे फटकेबाजीची काही गरज नाही आहे, साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा फटके येऊ शकतात. ताकदीचा वापर प्रत्येक वेळेला केलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे, हे कमलेशचा अनुभव सांगतोय. हा पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट आलाय. चेंडू सुटल्यानंतर पंचांकडे अपेक्षा केली जाते की वाईड दिली जावी, मात्र आपण स्वतः चौथ्या किंवा 5व्या स्टंपवरती खेळत होतो, ऑप्शनच्या बाहेर होतो आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय चांगला खेळ आहे. आपल्या स्क्रीनवरती दर्शनजी वाकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे आयोजक करता धरता करविते पाहायला मिळत आहेत. यावेळेचा फटका सुद्धा चांगला आहे, मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक सुद्धा त्या ठिकाणी सजवण्यात आलाय. बघा ओळखलं गेलं की कुमार नाखवा अवे फ्रॉम द बॉडी ऑप्शनच्या बाहेर गोलंदाजी करतोय. मग अशा वेळेला कमलेश सुद्धा या चेंडूची वाट पाहत होता. मग पॉईंटच्या दिशेने जाणीवपूर्वक एक क्षेत्ररक्षण डीपच्या दिशेने पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतोय. आता मिड विकेटचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला सजवण्यात आलाय, त्यामुळे दोन्ही क्षेत्ररक्षक ऑफसाईडच्या दिशेने आहेत. ऑन साईडला आपण जर पाहिलं तर आता मात्र एक क्षेत्ररक्षक आपल्याला वाईडेस्ट लॉंग ऑनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याला काऊ कॉर्नर म्हणता येईल. फुल टॉस, ना लाईनवरती कंट्रोल ना लेंथवरती नियंत्रण, हे होतं फलंदाजाला आमंत्रण, ज्याचा दोन्ही हातांनी स्वीकार केलाय. चेंडू सीमारेषा पार, चौकार.
शफल होऊन खेळलेला हा चेंडू आपण पाहतोय. ऑफस्टम्पच्या पूर्णपणे बाहेरून चेंडूला आपण पाहतोय. गॅदर केलं, एक्झिक्यूट केलं आणि तदनंतर मात्र षटक क्रमांक 2 समाप्त. धावफलकावरती 19 धावा. कुठलीही विकेट गमावलेली नाही आहे. ही एक जमेची बाजू श्री अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणी संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला धरणे गुरुजी आम्हाला सांगतायत की पहिल्या इनिंगमध्ये विकेट्सवरती विकेट्स गेल्या होत्या. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं ना, सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये जवळजवळ 3 ते 4 फलंदाजांनी आपली विकेट गमावली आणि तिथूनच दबाव स्वतःवरती घेताना आपल्याला पाहायला मिळाले. वळीत मैदानावरती जिथे गोलंदाजीमध्ये आता मात्र होईल बदलाव, जिथे आता मात्र सुबोध नाखवा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. संघाच्या वतीने तिसरं वैयक्तिक दुसरं षटक या ठिकाणी जरूर घेऊन येताना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये सुबोधने 10 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये विकेट मिळणार का? संघाला ब्रेक थ्रूची गरज आहे. ज्ञानेश्वर माऊली संघाला इथून जर मॅच जिंकायची आहे ना, तर ब्रेक थ्रू विकेट मिळणं अत्यंत गरजेचं आहे. कार्पेटच्या आधारावरती अलॉंग विथ कार्पेट हा फटका खेळून काढलाय मिड ऑफच्या दिशेने, जिथे एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आपण पाहतोय. 20 ही धावसंख्या धावफलकावरती 50 धावांचं टार्गेट आहे. अर्धशतक 6 षटकांमध्ये करायचं आहे. अगदी सहज साध्या पद्धतीने या मॅचला पुढे घेतलं जाते. हळूहळू रसिक मायवा प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय उजव्या बाजूला जमा झाली आहे. शरीरापासून दूर असलेला चेंडू वाईड डिलिव्हरी आले. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती मिळणार आहे. आपल्या संघाच्या धावा कमी झाल्यात, मग अशातच एक्स्ट्राच्या धावा जर प्रतिस्पर्धी संघाला दिल्या ना, तर मात्र पदरी पडला आणि पवित्र झाला म्हणतात ना, तीच परिस्थिती मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही सासवण्याचे संघ आहेत. एकमेकांविरुद्धची ख्याती काय कमजोरपणा आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. यावेळेला मात्र शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, खराब चेंडूला त्याची जागा दाखवली आणि तदनंतर मात्र उंच पुरा उत्कृष्ट उत्तम असा फटका पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूचा टप्पा आपण जर पाहिले ना, खूपच शॉर्ट राहिला आणि तदनंतर मात्र फलंदाजाकडे एवढा वेळ होता ना की बाहेर असलेल्या वडापावच्या गाडीमधून तो वडापाव खाऊन आला असता, इतका वेळ त्या फलंदाजाकडे होता. इतका चेंडू शॉर्ट पिच आला होता आणि त्याला रूम मिळाली आणि तदनंतर मात्र सीमारेषेच्या बाहेर बंगला सुद्धा बांधलाय. सन्मान्य अभिजितजी राणे साहेब यांच्याकडून या आधीच्या षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी सोमनाथला आलाय आणि तदनंतर आणखीन सेकंड इन अ रो. कधी चांगला खेळ मैदानावरती. चांगला खेळ असला की अभिजित राणे साहेब नेहमी पारितोषिके देत असतात आणि त्याच प्रकारची खऱ्या अर्थानं भूमिका आपल्याला पाहायला मिळते आपल्या स्क्रीनवरती. अर्थात आपल्या विभागातील एक नामवंत व्यक्तिमत्व सन्मान्य अभिजित शेठ राणे हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठलाही अडचण असू देत, मग ती कोविड असू देत, गावामधली कुठलीही समस्या असू देत, वादविवाद असू देत, त्याच्यावरती पर्याय म्हणजे एकमेव अर्थात अभिजित शेठ राणे. आणि आज खऱ्या अर्थानं त्यांची उपस्थिती महत्त्वाची पाहायला मिळते. यावेळेला मैदानावरती काय घडलंय तर यावेळेला बॅटची लिडिंग एज घेणारा चेंडू आहे. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र शेवटी ठरवलं रिस्क नको आहे, डॉट चेंडू आलाय. 33 धावसंख्येची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आपण पाहतोय. 1 to goचा इशारा सुद्धा येतोय. धावफलक आपण पाहिलं ना तर आता मात्र केवळ 17 धावांची आवश्यकता आहे, जिथे तिसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. बॅटची लिडिंग एज, चेंडू मात्र यष्टीरक्षक विश्वजीतच्या हातामध्ये. फलंदाज सोमनाथ. बॅक टू पावलियन. लोकशाहीचे 4 स्तंभ असे मानलं जातं आणि ओळखलं जातं, किंबहुना ते सत्यच आहे. आणि त्याच लोकशाहीचा एक स्तंभ किंवा आपण आधार म्हणूया, एक पत्रकार म्हणून ज्यांनी आपल्याला इथे एक सदिच्छा भेट दिलेली आहे, सन्माननीय पत्रकार महेंद्र म्हात्रे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि मी माझ्या शब्द सुमनांनी स्वागत करतोय. आणि त्याच वेळेस या स्पर्धेचे सर्व सन्माननीय दर्शनजी वाकडे यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत करावं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे एक सुंदर असं रोप देऊन आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे.
त्यानंतर मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे या स्पर्धेचे आयोजक दर्शनजी वाकडे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते प्रज्योतजी राऊत यांचं आपण स्वागत करावं. त्यांचं सुद्धा प्रेम आपल्याला लाभलेलं आहे. त्यांनी आपला वेळ या स्पर्धेसाठी खर्च केला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचे आभार. बोलूया पुन्हा एकदा आणखीन आमचे एक पाहुणे आहेत. सन्माननीय योगेशजी यांनी सुद्धा आमच्या विनंतीस मान देऊन इथे उपस्थिती दर्शवलेली आहे. सन्माननीय योगेशजी यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. आवास गावचे सन्माननीय पोलीस पाटील सन्माननीय योगेशजी यांच्यानंतर आपण अक्षय कदम, एक क्रिकेटचा खेळाडू आणि दर्शन सेठ यांचे मित्र सहकारी अक्षय कदम यांचा सुद्धा इथे आपण सन्मान करणार आहोत. धन्यवाद अक्षय, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. त्यानंतर वीरू नाईक, वीरेंद्र नाईक, मॅन फ्रॉम परूरपाडा, हे सुद्धा एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि आमचे आयोजक यांचे ते सखा, त्यांचे ते मित्र, त्यांचा सुद्धा इथे स्वागत करणं, सन्मान करणं आमचं कर्तव्य. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा या चालू असलेल्या सामन्याचं धावतो समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी घेऊन जातोय कॉम्बॉक्समध्ये, जिथे जोडलेले आहेत आमच्याबरोबर आकाश मांजरेकर. ओव्हर टू आकाश. थँक्यू सो मच यासीन सर. मैदानावरती आपण पाहतो ना, ही मॅच आता मात्र इंटरेस्टिंग होताना आपण पाहतो. येणारे 16 चेंडू विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. यावेळेला कमलेशची इनिंग इफेक्टिव्ह होती, अट्रॅक्टिव्ह होती आणि इम्प्रेसिव्ह सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. 33 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय. संकेत वाकडेच्या सोबतीला अर्थातच सचिन वाकडे आपण पाहतो. एस फॅक्टर मैदानावरती येस, आणि आज विजयाच्या दिशेने वाटचाल करायची आहे हे यशवंतदेव सासवणे संघाला माहिती सुद्धा आहे आणि म्हणूनच का होईना संकेतला साथ मिळणं गरजेचं, सचिनला आता मात्र लीड घेणं गरजेचं असेल. यावेळेला मात्र बॅकफुटवरून चेंडूला ड्राईव्ह केलेलं कव्हरच्या दिशेने एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. इथून मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही आहे. गरजेची गरज काय आहे तर प्रतिषेधक 6.38ची सरासरी राखायची आहे. मग अशा वेळेला 6 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका ट्राय करायचा, इतरत्र सिंगल डबल चालू ठेवायची, हे इक्वेशन क्लिअर आहे. मग या फॉर्म्युलावरती मॅच चालू असताना एक्झिक्युशन कशा पद्धतीने असावं, संकेत या मॅचकडे कशा पद्धतीने बघतो हे बघणं गरजेचं. या स्पर्धेतील सर्वाधिक फास्टेस्ट 50 14 चेंडू 53 धावा खेळणारा संकेतची यावेळेला मात्र इनिंग होईल संपुष्ट. अतिघाई संकटात नाही, हीच परिस्थिती मैदानावरती. योगायोग म्हणावं की काय, संकेत वाकडेने याआधीच्या मॅचमध्ये अर्धशतक केलं. या मॅचमध्ये 0 धावसंख्येवरती बाद झाला. याआधीच्या मॅचमध्ये कुमार नाखवाने अर्धशतक केलं, तो सुद्धा चालू मॅचमध्ये 0 धावसंख्येवरती बाद झाला. त्यामुळे आपल्याला मिळणारा यश गवगवा करण्यापेक्षा स्वतःवरती आत्मविश्वास दाखवत प्ले ॲज पर द सिच्युएशन, परिस्थितीनुसार मैदानावरती खेळणं गरजेचं होतं. आपल्याला मिळणारी खऱ्या अर्थानं किंमत किंबहुना यश हे त्याला टिकवणं फार महत्त्वाचं आहे. सी फॉर कन्सिस्टन्सी, सी फॉर करेज अँड सी फॉर क्रिकेट ही बाब फार महत्त्वाची आहे. ज्याला हे 3 Cचं गमक कळलं ना, तो एक चांगला खेळाडू म्हणून सुद्धा उभा राहू शकतो. आपल्या संघाला गरज काय होती तर 15 चेंडूंमध्ये 16 धावा, आता 14 चेंडूंमध्ये 16 धावा. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने फटका खेळला गेलाय. एकेरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आपण पाहतोय. मैदानावरती नवीन फलंदाज सूरज मोहिते या ठिकाणी आपण पाहतोय. सूरज मोहिते आपण जर पाहिलं ना तर त्याच्याकडे असलेला फॉर्म बरेच वर्ष आपण अनुभवतोय. हे मैदान त्याच्यासाठी अगदी जवळचं आहे. या मैदानावरती त्याने बरेचसे विक्रम रचलेत. आज मात्र मैदानावरती संयम सातत्यता दाखवावं लागणार आहे. बॅकफुटवरून चेंडूला खेळलंय, स्लाइस केलं गेलं, बटरी शॉट ज्याला म्हटलं जातं आजकालच्या क्रिकेटमध्ये, तो फटका या ठिकाणी खेळला गेला आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केले. 35 ऑन स्कोरबोर्ड. 36 ही धावसंख्या दाफलकावरती 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. ही मॅच जर इथून इंटरेस्टिंग व्हायची असेल ना तर एखादी विकेट गेली तर मॅचला थोडीशी वेगळी रंगतता येईल. मात्र एखादा मोठा फटका आला ना तर मॅच ही खुलून जाईल. ती म्हणजे यशवंतदेव सासवणे संघासाठी. 12 चेंडू 14 धावा.
रसिक मायबा प्रेक्षक या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना आपण पाहतोय श्री अमृतदादा आयोजित अंश अश्लेषा चषक 2024 आपल्या स्क्रीनमध्ये अर्थात आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सध्याचं सरकार म्हणावं किंबहुना अगदी त्याच वेळेला आवास ग्रामपंचायतीचे खऱ्या अर्थानं आधारस्तंभाची भूमिका निर्माण करणारे अर्थातच सन्मान्य अभिजित शेठ राणे आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी त्याच वेळेला दर्शनजी वाकडे या स्पर्धेचे मुख्य आयोजक. खेळ कोणताही असू देत आपण पाहिलं ना तर दर्शन वाकडे नेहमी अग्रेसर असतात. मग कालच्या दिवसामध्ये बैलगाडी स्पर्धेमध्ये त्यांनी अर्थात आपण पाहिला तर क्रमांक पटकवला गेला, सेमीफायनलपर्यंत मजल मारली. ही सुद्धा बाब फार महत्त्वाची आहे. प्रत्येक खेळामध्ये त्यांचं असणारं योगदान, त्यांचं असणारं प्रेम आणि मग कुठल्या पण मैदानात उतरू देत बक्षीस मिळालंच पाहिजे अशा पद्धतीचा जो आग्रही प्रयत्न असतो ना तो अत्यंत फार महत्त्वाचा आहे. जिद्द चिकाटी हे प्रत्येक खेळामध्ये गरजेची आहे. आणि मग एक खेळाडू म्हणून एक ॲथलेटिक म्हणून त्यांनी जवळून पाहिलं आहे. दर्शन वाकडे यांच्याकडे असलेला फिटनेस ॲथलेटिझम हे क्रिकेटच्या मैदानावरती जितकं महत्त्वाचं आहे ना तितकंच त्यांचं डोकं आणि चातुर्य प्रत्येक वेळेला या स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्ण काय आणायचं यासाठीचे त्यांचे शर्तीचे प्रयत्न याला करूयात आपण सलाम आणि वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती जिथे 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता, प्रति षटक 7ची सरासरी राखायची. मग अशा वेळेला शुभम नाखवा गोलंदाजीच्या मोर्चावरती जिथे स्ट्राईक एंडवरती सचिन वाकडे सज्ज झालेला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण आपण पाहतो यावेळेला सचिनसाठी सजवण्यात आलंय. एक डीपला कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी सजवला आहे. अगदी त्याच वेळेला एक लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग, ऑनसाईडच्या दिशेने 4 क्षेत्ररक्षक सजवण्यात आले. 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये आपण पाहतो एक फ्लाइंग स्लीप सजवण्यात आली, एक गली आहे, एक पॉइंट बॅकवर्ड सजवण्यात आलाय. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने हलक्या हाताने फटका खेळून काढलाय. अलॉंग विथ कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण झालेली आपण पाहतोय. ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. जिथे शुभम नाखवाची गोलंदाजी रंगतता आणेल का, एखादी विकेट मिळेल का, असे बरेचसे प्रश्न मैदानावरती आहेत. आणि या प्रश्नांची उत्तरे घेऊन मैदानावरती शुभम नाखवा पुन्हा एकदा कॉमेंटेटर्स बॉक्स एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आपण पाहतोय. सूरज मोहिते एक धडाडीचा आक्रमक फलंदाज स्ट्राईक एंडवर. ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळला आहे. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली जाते. चांगल्या चेंडूला सन्मानपूर्वक स्ट्राईक रोटेट झाली पाहिजे, धावफलक चालू राहिला पाहिजे असा खऱ्या अर्थाने निर्धार आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला शुभम नाखवाचं कौतुक करूया, चांगली गोलंदाजी केली जाते. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 धावा खर्च केल्या गेल्यात. 38 धावा धावफलकावर. यावेळेला मात्र चेंडूला स्लाइस केलंय, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होताना आपण पाहतोय. रनिंग बिटवीन द विकेटसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चांगला खेळ मैदानाच्या आत. 40 धावा धावफलकावरती. येणारे 9 चेंडू, विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू गणित आपण पाहिलं ना तर इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात येतोय. प्रत्येक जण सल्ला देतोय, संदेश देतोय की अशा पद्धतीने गोलंदाजी झाली पाहिजे. मैदानाच्या बाहेरून आपण पाहिलं तर यशवंतदेव सासवणे संघ आपल्या फलंदाजांना संदेश देतोय, कानमंत्र देतोय. सरळ बॅटने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, आपला फॉलो थ्रू एक्सटेंड करत कॅच पकडण्याची नामी संधी जरूर होती फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये. या मॅचवरती आपण पाहतोय ना रंगतता आली आहे. रिप्लेमध्ये बघा, गोलंदाजाने प्रयत्न जरूर केले होते, हाताचा पंजा पूर्णपणे उघडू शकला नाही आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय यावेळेला बॉलिंग एंड करून आपण हा रिप्ले पाहूयात. tenniscricket.in ची खऱ्या अर्थानं आपण करूयात कौतुक. प्रत्येक अँगलने ह्या चेंडूला दाखवलं गेलं. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, हलक्या हाताने सूरजने या चेंडूला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूला चांगलं गॅदर केलंय, एक्झिक्यूट केलंय आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेले आपण पाहतोय. 42 ऑन स्कोरबोर्ड. 42 धावा, येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. शॉर्ट पिच चेंडू आहे, शरीराचा वेध घेणारा चेंडू, डॉट आलाय. या मॅच मध्ये रोमहर्षकता, रंगतता वाढताना पाहायला मिळतात. यासिन सर, लो स्कोरिंगच्या मॅचेस नेहमी इंटरेस्टिंग असतात आणि तेच चित्र मैदानावरती आपण पाहतोय. 6 षटकांमध्ये 50 धावांचं लक्ष्य. एका क्षणाला वाटलं होतं की अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणे संघ ही मॅच सहज साध्या पद्धतीने जिंकेल की काय, मात्र
आपण पाहिलं तर यावेळेला ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाने सुद्धा या मॅच मध्ये चांगल्या प्रकारचं कमबॅक केलंय. चांगला खेळ मैदानाच्या आत. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र शस्त्र बदललं जात आहे, बाट बदलली जाते. सचिन मात्र यावेळेला आपली बाट बदलतायत. कान मंत्र दिले जात आहेत. इथून 6 चेंडूंमध्ये 8 धावा झाल्याच पाहिजेत अशा पद्धतीचा निर्धार. घरच्या मैदानावरती खेळत असताना दोन्ही सासवण्याचे संघ आहेत. कौतुक करावं लागेल आपल्याला शुभम नाखवाच्या गोलंदाजीचं, ज्याने केवळ 6 धावा खर्च केल्यात. 1 चेंडू डॉट टाकला गेला. चांगला खेळ मैदानावरती त्याने सुद्धा प्रदर्शित केलेला आपल्याला पाहायला मिळालाय. मोठे फटके या षटकामध्ये, या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये आतापर्यंत आपण पाहिले ना तर या मॅचमध्ये फार कमी आलेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत षटकार चौकारांची आतषबाजी झाली हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. 193 षटकार या स्पर्धेमध्ये लगावलेले आपण पाहिले. 140 चौकार लगावले गेले. आपले खऱ्या अर्थानं गणित तज्ज्ञ आणि स्टॅटिस्टिशियन बाळकृष्ण धरणुर्जी आपल्याला कळवत आहेत ही इत्तमभूत माहिती. कमालीचं खऱ्या अर्थानं त्यांनी सुद्धा गुणलेखन या स्पर्धेच्या निमित्ताने केलंय. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता असताना चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाकडनं चांगल्या पद्धतीचं गॅदरिंग एक्झिक्युशन आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात असंच मी म्हणेन. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मैदानावरती. येणारे 5 चेंडू विजयासाठी 7 धावा. मी म्हणेन येणारे 2 चेंडू फार महत्त्वाचे आहेत, कारण हे 2 चेंडू ठरवतील की उर्वरित 3 चेंडूंवरती दबाव कोणत्या संघावरती असेल. ही मॅच अगदी आपल्या जुन्या काळच्या तराजूप्रमाणे इकडे तिकडे झुलताना पाहायला मिळते. मोठा फटका, कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. येस इट इज. ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघ कमबॅक करतोय. 43 धावसंख्येवरती चौथा हादरा यावेळेला यशवंतदेव सासवणे संघाला लागलाय. फलंदाज बाद. असं म्हटलं जातं की क्रिकेटच्या मॅचमधील शेवटचा चेंडू येईपर्यंत, मतदानातील शेवटचं मत मोजेपर्यंत रिझल्ट सांगता येत नाही, आणि तेच चित्र मैदानावरती आपण पाहतोय. 4 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका येणार का, की सिंगल डबलवरती विश्वास दाखवणार, की यावेळेला ज्ञानेश्वर माऊली संघ डॉट चेंडू टाकणार की विकेट प्राप्त करणार, असे बरेचसे इक्वेशन मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्कंठा वर्धक ही मॅच मैदानावरती आपण पाहतोय. इथून जर ही मॅच आपण जर पाहिलं ना तर गोलंदाजाच्या हातात आहे का. यश नाखवा आपल्याकडे असलेला सर्वोत्तम चेंडू मैदानावरती प्रदर्शित करण्यासाठी सज्ज झालाय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न सन्मानजनक आपण पाहतोय. या ठिकाणी निर्जन स्थळी चेंडू गेलाय. मैदानावरती सूरज मोहितेने सांगितलं मेहुना. स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे, स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे. 3 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. 4-4 वरती 4, अर्थात 44 धावसंख्येवरती 4 फलंदाज बाद, अशी परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे. सूरज मोहितेने घेतलेला हा निर्णय किती उपयुक्त आहे हे बघणं गरजेचं. जर षटकार लगावला गेला तर दर्शनजी वाकडे यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज मिळेल. फुलटॉस प्रकारचा चेंडू सरळ बॅटने बॉटम हँडचा वापर केलाय. 1 धाव पूर्ण केली आहे. या मॅच मधले रोमहर्षकता वाढली आहे, कारण इथून मात्र आपण पाहतोय येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. षटकार कुणीही मारू देत. 2000 रुपयांचं कॅश प्राइज यावेळेला श्री अमृतदादा यांच्याकडून मिळणार आहे. कॅश प्राइज वाढलंय कारण 3000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. केवळ 2 चेंडू येणं बाकी. आपण पाहतोय स्क्रीनवरती जिथे यशवंतदेव सासवणे संघाचा खेमा स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक जण काहीतरी सूचना देतोय. या आधीची डबल धाव घेतली पाहिजे होती का, असे बरेचसे विचार विनिमय मैदानाच्या. 2 चेंडू 5 धावा. फटका फसलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. यावेळेला नशिबाची साथ. स्कोर लेवल. आणि आकाश, आता मात्र जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल.
हे आपण अगोदरच पुन्हा एकदा आठवण करून देऊया. बघा यासिन सर ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघ म्हणेल की ही मॅच सुपर ओव्हर झालेली चांगली. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला इथून मात्र अमृत स्पोर्ट यशवंतदेव सासवणे संघ म्हणेल की ही मॅच जिंकलेली बरी. रसिक मायबाप प्रेक्षक म्हणतील की हा आम्हाला सुपर ओव्हर बघायला आवडेल, कारण दोन्ही सासवण्याचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. चला अजिबात वेळ वाया घालवू नका. एक चेंडू विजयासाठी एका धावेची आवश्यकता. आपण जर पाहिलं ना, हेमंत म्हात्रेचा हा फटका तितकासा चांगला नव्हता, मात्र नशिबाची साथ असेल ना तर काहीही होतं आणि तेच चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. एक चेंडू एका धावेची आवश्यकता. चला विश्वजित, आपल्याला या ठिकाणी विनंती कम सूचना करतोय की अजिबात वेळ वाया घालवू नका. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. जे काही आपल्याला रणनीती करायची होती ते आपण पहिल्या 35 चेंडूंमध्ये केलेलं आहे. शेवटच्या चेंडूवरती वेळ घालवू नका, हीच आपल्याला विनंती असणार आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं ना, तर आता मात्र एक सिली पॉईंट, सिली मिडॉन अशा पद्धतीने थोडंसं पुढे पुढे आणण्याचा प्रयत्न होता, मात्र आता तो क्षेत्ररक्षक पॉईंटच्या दिशेने गेलाय. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला थोडं पुढे बोलवलंय, मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला पुढे बोलवलंय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सुद्धा 30 यार्डच्या घेराच्या खूप आत उभा राहिलाय. अगदी त्याच वेळेला एक शॉर्ट थर्डमॅन सजवण्यात येतो. एक गली क्षेत्ररक्षक आहे, एज लागणार नाही याची काळजी घेतली जाते. फाईन लेगमध्ये गॅप ठेवण्यात आली आहे. बाप रे बाप, मैदानावरती प्रेशर बघा काय कमालीचा आहे. बघा अशा पद्धतीची जी खऱ्या अर्थानं निर्णय जे आहेत, अशा पद्धतीचा जो खेळ आहे हा आपण बऱ्याच वेळेला पाहिलाय. रसिक मायवा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवून देणारी ही मॅच मैदानावरती आपण अनुभवतोय. प्रेक्षक सुद्धा गर्दी करतायत. एका चेंडूवरती एका धावेची आवश्यकता. एका बाजूला ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघ चेंडू डॉट टाकून सुपर ओव्हरचा प्रयत्न करेल, दुसऱ्या बाजूला यशवंतदेव सासवणे संघ मॅच संपवण्याचा प्रयत्न करेल. यावेळेला मात्र सरळ बॅटने फटका खेळला जातोय. ही मॅच यावेळेला जिंकली जाते श्री अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणे संघाच्या बाजूने. काय एक जबरदस्त ड्रामा मैदानाच्या आत आपण अनुभवलाय. एक अद्भुत अविश्वसनीय ही अशा पद्धतीची मॅच मैदानावरती आपण अनुभवतोय. व्हॉट अ फंटास्टिक गेम.